आता आपण बघूया वीण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी, प्रतीक आणि आधिरा रोहनचा साखरपुडा असतो. साखरपुड्याचा दिवस उजाडतो. स्वानंदी आणि रोहनची एंट्री होते. सगळे स्वागत करतात. त्यानंतर प्रतीकही येतो. सगळे स्वागत करतात. साखरपुडा सुरू होण्याच्या आधी डान्सचा प्रोग्राम असतो. तेव्हा नेक्स्ट सॉन्ग सुरू होतं. आधिरा येते आणि रोहनलाही बोलवते. आधिरा रोहनला खुणवते की जा तू नंदूताईला घेऊन ये, मी पिंट्या दादाला घेऊन येते. तेव्हा रोहन आणि स्वानंदी डान्स करत असतात आणि इकडे आधिरा पिंट्या दादाला घेऊन डान्स करत असते. तेवढ्यात प्रतीकला जेलसी होते. प्रतीक स्टेजवर उठून येतो आणि वेड्यासारखा डान्स करायला लागतो. सगळी लोक त्याला हसत असतात. तो स्वानंदीचा हात पकडून कसाबसा डान्स करत असतो. डान्स करता करता तो स्वानंदीला ढकलतो आणि तिला समर सावरतो. स्वानंदी जाऊन खाली बसते. समरही जाऊन खाली बसतो. तेव्हा स्टेजवर स्वानंदीची सगळी फॅमिली जाते आणि सगळे छानपैकी डान्स करत असतात. स्वानंदी आणि आधिराची फॅमिली. इकडे प्रतीक स्वानंदीला बोलतो की असं का धरलं होतं त्यांनी. तेव्हा स्वानंदी बोलते मी पडले असते म्हणून. तेव्हा प्रतीक बोलतो म्हणून काही असं धरायचं त्यांनी सगळ्यांसमोर. तेव्हा प्रतीक बोलतो मग नाचताना बॉडीवर कंट्रोल नको. मी कसा नाचत होतो एकदम परफेक्ट, तसं बॉडीवर कंट्रोल हवा नाचताना. तेव्हा तो बोलतो जाऊ दे, आज आपला साखरपुडा आहे, तू आज फार गोड दिसतेस. तेव्हा प्रतीक स्वानंदीला बोलत असतो की स्वानंदी आपण लवकर लग्न करूया, लवकरची तारीख धरूया, आपण फिरायला कुठे जाऊयात आणि बुकिंग मात्र तुझ्या ऑफिसमधूनच करूया. स्वानंदी बोलते मी आलीस हा जरा. तेव्हा प्रतीक बोलतो हां आपल्याला काही घाई नाही, म्हणजे घाई आहे तशी, पण स्वानंदी तिथून निघून जाते. इकडे प्रतीकचे वडील स्वानंदीच्या बाबांना बोलत असतात की अगदी चोख व्यवस्था करून ठेवली हां तुम्ही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की खरं सांगू का, ही सगळी व्यवस्था राजवाड्यांनी केली आहे, खरंच त्यांचं खूप मन मोठं आहे. तेव्हा प्रतीकचे बाबा बोलतात आणि बिझनेसही त्यांचा मोठा आहे ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हे बघा, खरं सांगू का, माणसं किती बिझनेसने मोठे याच्यापेक्षा माणसांचं मन किती मोठे हे जास्त महत्त्वाचं असतं. चांगल्या माणसांमध्ये आपली उठबळ असावी, आपली आणि आपली मुलाची सुद्धा, असं वाटतं. इकडे स्वानंदी बाहेर जात असते. समोरूनच समर येतो. तेव्हा त्या दोघं एकमेकांचा रस्ता आडला जातो. तेव्हा स्वानंदी बाजूला रस्ता काढते आणि जायला लागते. तेव्हा समर बोलतो सॉरी. तेव्हा स्वानंदी बोलते का. तेव्हा समर बोलतो मी काल तुमच्याशी खूप रूडली वागलो. तेव्हा स्वानंदी बोलते त्यात काय नवीन आहे. तेव्हा समर बोलतो अहो सॉरी बोललो मी, अहो धक्का बसला होता मला. तेव्हा स्वानंदी बोलते मलाही तुमच्यापेक्षा मोठा धक्का बसला. तेव्हा समर बोलतो अहो माझी बहीण येणार तुमच्या घरी. तेव्हा स्वानंदी बोलते तरीही असं वागतात. तेव्हा समर बोलतो मी वागतो. तेव्हा स्वानंदी बोलली मग कोण. तेव्हा समर बोलतो तुमच्याशी ना संभाषण अशक्य आहे. तेव्हा स्वानंदी बोलते आत्तासुद्धा तुम्ही बोलायला आला होतात माझ्याशी, मी नाही. तेव्हा समर बोलतो अहो मी सॉरी म्हटलं. तेव्हा स्वानंदी बोलते त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा समर बोलतो म्हटलं ना काही माणसांशी आपलं आयुष्यात पटत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते मला ते आधीच कळलं होतं ते. तेव्हा समर बोलतो मला कळलं ना आता. तेव्हा स्वानंदी बोलते हुश. तेव्हा समर बोलतो धन्यवाद. तेव्हा समर जाताना मनात बोलतो किती ढोंगी बाई आहे ही, हिच्या घरचे बहुतेक असेच दिसतात. तेव्हा स्वानंदी मनात बोलते किती ढोंगी माणूस आहे हा, पैसे पाठवून लग्न मोडायला निघाला आणि असं करतो जसं काही मी केलेलंच नाही आहे. देवा, पुन्हा या माणसाची तोंड पाळायची वेळ नको येऊ माझ्यावर. इकडे मल्लिका स्वानंदीशी बोलायला ते समर गेल्यावर आणि तिला तेच पटवून सांगते की तुला राग नाही आला ना काल माझ्या बोलण्याचा, म्हणजे तुला माहिती आहे ना करता वेगळाच आहे आणि आमची आधिरा पण तुझ्या घरी येणार आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते अहो नाही राग आला. तेव्हा मल्लिका बोलते माझ्या डोक्यावरचं ओझंच कमी झालं ग, रात्रभर मला झोप नाही आला. तेवढं सुश स्वानंदीला बोलवायला येते की ताई तुला सगळे बोलवत आहेत म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की हो जा, पण कोणाजवळ काही सांगू नको हं, तुला माझी शपथ आहे म्हणून. इकडे निकिता गुरुजींना काय हवं नको ते बघत असते. तेव्हा तिथे मल्लिका येते आणि बोलते निकिता मी आहे, मुलीची आई आहे ना मी बघते इकडे सगळं, तू बाकीचं बघ हं. तेव्हा निकिता जाते. तेव्हा गुरुजी बोलतात की मुलींच्या साड्या घेऊन या. तेवढ्यात मल्लिका आणि प्रतीकची आई येते. तेव्हा मंदाकिनी आणि प्रतीकची आई येते आणि बोलते हे बघा बघा आणल्या साड्या. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदीची आई तुमचे मिस्टर तुम्हाला शोधता येतो, आणि स्वानंदीच्या आईला पाठवून देते आणि प्रतीकची आई पण चालली जाते. इकडे आधिरा स्वानंदीला भेटते आणि बोलते की मला तुझ्याशी कधीच भेटायचं होतं. आधिरा स्वानंदीची खूप स्तुती करत असते. स्वानंदी बोलत असते अरे बापरे काय छान मुलीकडनं मला छान कमेंट्स मिळाली आहे, कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. आणि स्वानंदी आधिरेला ब्लॅक टिका लावते. अर्थात माझ्या भावाची चॉईस छानच आहे. तेव्हा आधिरा स्वानंदीला सॉरी बोलत असते आणि सांगत असते की त्या दिवशी अंशुमन जे वागला ना तो खूप इडियट आहे,
प्लीज तू त्याला सिरियस घेऊ नको. तेव्हा स्वानंदी बोलते नथिंग टेकन. तेव्हा स्वानंदी बोलते खरं सांगू का, आम्हाला काहीच नाही वाटलं आणि आमची परिस्थितीबद्दल आम्ही खुश आहोत, आनंदी आहोत त्यात. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं आम्ही नाही मनाला लावून घेतलं, तूही नको लावून घेऊस. तेव्हा आदिरा बोलते, स्वानंदी बोलते की अगं तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे, स्माईल कर. तेव्हा आदिराही बोलते अगं नंदुताई तुझ्याही आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे, एकदम ड्रॅस्टिकली चेंज होणार आहे. तेव्हा स्वानंदीला प्रतीक जे काही बोलतो, पोटॅटो अवॉइड कर असं तसं सगळं तिला आठवायला लागतं. स्वानंदीला प्रतीकच्या एक एक गोष्टी आठवत असतात. स्वानंदीला आदिरा बोलत असते यु नो वॉट या दिवसाची मी खूप कधीपासून वाट बघत होते. आय एम व्हेरी हॅप्पी टुडे. तेव्हा आदिरा खूप खुश असते आणि ती बोलत असते की मला विश्वासच बसत नाही की माझी रोहनची एंगेजमेंट आहे, पिंच मी प्लीज पिंच मी. तेव्हा आदिरा स्वानंदीला बोलत असते की तुला माहिती आहे मी थोडीशी नर्वस आहे. तेव्हा स्वानंदी बोलते नको गं नर्वस नको, ॲक्च्युली तुला हे सांगताना मीही थोडी नर्वस आहेच. तेव्हा आदिरा बोलते ताई तू पण. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा या दोघी इकडे गप्पा मारत असतात. इकडे गुरुजी बोलतात साडी पूजेसाठी मुलींना घेऊन या. तेव्हा निकिता बोलते मी आणते. तेव्हा सुशी बोलते मीही ताईला घेऊन येते. इकडे मल्लिका गुरुजींना बाजूला पाठवून देते आणि सांगते की गुरुजी तुम्हाला राहिलेली वस्तू तुम्ही तिकडे जाऊन घेऊन या, मी इथे थांबते. आणि मल्लिका पटकन एक कापूर वडी घेते आणि ती समईला पेटवते आणि स्वानंदीच्या साडीवर टाकते आणि स्वानंदीची साडी जळू लागते. तेव्हा मल्लिका पटकन अंशूजवळ जाते आणि बोलते कोणी पाहिलं नाही ना मला. अंशू बोलतो डोंट वरी कोणी नाही पाहिलं. तेवढ्यात प्रतीकची आई बघते आणि जोरात ओरडायला लागते अगं बाई आग आग आग. तेव्हा सगळे घाबरतात. तेव्हा मल्लिका इकडे अंशूला सांगत असते आत्ता तर कुठे फटाक्यांची लढी लावली, आता बघ कसे फटाके फुटतात. तर काय स्वानंदी आणि समर पळत येतो. समर पटकन त्या साडीवर ग्लासाने पाणी टाकतो. स्वानंदी कापड आणते. समर स्वानंदीच्या हातातनं कापड घेतो आणि पटकन ती साडी विझवतो आणि सगळ्यांना सांगतो काही झालेलं नाही, आग विझली आहे. तेव्हा समर आनंदला बोलतो मला मॅनेजमेंटशी बोलायचं आहे. तेव्हा प्रतीकची आई येते, साडी उचलते आणि फाटलेली साडी बघून स्वानंदीकडे दाखवते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.